हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. तुमचं सर्व पनवेलला आलो मी 9:30 वाजताच आलो आहे. जान्हवी काय अजून आली नाही. अर्धा तास झाला मी थांबलो इथे येऊन. कधी येईल काय माहिती. आता जान्हवी येते, तिची नाटकं फक्त बघा आता तुम्ही. सांगितलेलंच मला कुठला शर्ट आणि घालून कुठला आलाय. झोप आले बघा किती. हे उभी राहूनच झोपलंय बसते. उभी राहूनच झोपते बघा. घरून झोपून नाही आली वाटतं. डोळ्यात काहीतरी केलंय माझं तसं तुला बघा डोला मारते, मला डोला मारते. बघत पण नाही नीट, बघता पण येत नाही याला डोळ्यात काय केलंय करून. कधीपासून बोलतेय मी, मला चुरचुरतंय. आम्ही आलोय आता गणपतीच्या मंदिरात. एकदम इथं शांत वाटतं आल्यानंतर. एकदम शांत वाटतं. इथे शंकराचं पण मंदिर आहे, दुर्गा मातेचं पण मंदिर आहे आणि गणपतीचं पण मंदिर आहे. इच्छापूर्ती मंदिर. इथे केलेली सर्व इच्छा पूर्ण होतात. बहुतेक जान्हवीने मला इथंच मागितलं असेल. आहे दुर्गा मातेचं मंदिर आणि इथे आहे शंकराचं मंदिर. एकदम इथं आल्यानंतर एकदम असं शांत वाटतं आहे ना. आपण आता आहोत न्यू पनवेलमध्ये. देवळाचं नाव काय? इच्छापूर्ती गणेश मंदिर. चिडका बुब्बा आहे एक नंबरचा, चिडका बुब्बा. तर आता आम्ही आलोय गणेश मंदिरात. आता आम्ही जाऊ थोड्या वेळात. इच्छापूर्ती श्री गणेश मंदिर. आता काय आता जाऊया, खायला भूक लागली आणि गरम पण खूप होत आहे. मी लावलेला टिक्का ह्याने पुसला बघा. टिक्का इथं कोण लावतो? टिक्का इथं लावलेला माझ्या. त्याला विचारून लावलेला. इथं टिक्का लावला त्याला माझ्या. विचारलेला कुठे लावू, तर मी त्याला विचारलं इथे लावतो, पण हा लाव, तर मी लावला. तिला सांगायचं इथंच लाव माझ्या. मग इथं टिक्का इथं लावलेला. इथं टिक्का लावायची जागा आहे का इथं? तिथे नव्हता लावला. काय पण एकदम आती करून सांगते. तिथे चला बाय, काहीतरी खायला जातो आता. बाय. हा बाय, आताच व्हिडिओ संपवून टाक. बाय. चला आम्ही काहीतरी आता खायला जातो. तुम्ही पण या आमच्या सोबत खायला. पनवेलला कोण असेल तर या खायला. या आम्ही गेल्यानंतर या. चला आम्ही जातो आता. बाय. आपण आता आलेलो नाश्ता करायला. इथे जान्हवी काम करते या हॉटेलमध्ये वेटरचं. थँक्यू. किती रुपये झाले? गाईज मी आज ठरवून आलेले की आम्ही लोक आज करतो 100 रुपीजवाला चॅलेंज. 100 रुपीजमध्ये ब्रेकफास्ट करायचा चॅलेंज. पण आमचा चॅलेंज चौपट झाला, कारण आमचा ब्रेकफास्ट 100 रुपीजच्या वरती गेलाय. तर तो नेक्स्ट टाइम करू. या खायला. हे बघा किती मस्त वाटतं ना इकडे. किती चांगलं आहे बघा पनवेल आमचं. तुमचा नाही आहे पनवेल. पनवेल महानगर वडाले तलाव. बघा किती छान वाटते इकडं आहे ना. आता आम्हाला फालुदा खायला जायचंय. नाश्ता करून आलो ना आता. नाश्त्याच्या आधी आम्ही चॅलेंज घेतलेला की 100 रुपयामध्ये दिवसभर खायचा. दिवसभर नाही, दिवसभर कधी खाल्लेला 100 रुपयामध्ये नाही. मी बोललेले काय 100 रुपयामध्ये आपण नाश्ता करू काहीतरी. 100 रुपयामध्ये काय काय खाऊ शकतो आपण सकाळी ब्रेकफास्ट साठी असं. पण नाश्ता करायला गेलो तिथे 100च्या वर गेला. म्हणजे आम्हाला नाश्ता बघून भूक लागली जास्त, तर आम्ही बोलू जाऊ दे नंतर करू चॅलेंज, आधी खाऊन घेऊया है ना. तर मग आता फालुदा खायला जाऊ.
तो भूषण मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेली की भूषण बंद आहे करून, तर आता भूषण चालू आहे. तर त्याच्याकडे जाऊ फालुदा खायला. एक नंबर फालुदा आहे गाईस त्याचा, मला तर एवढा आवडला ना, जाम आवडला. खरं तर त्याची पावभाजीवाला आहे तो, पावभाजी पावभाजी काय 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 आहे, पण त्याचा फालुदा चांगला आहे. आणि त्याकडे अजून पण काय 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 भेटतं, काय मस्तानी भेटते, अजून काय भेटतं, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम भेटतात. पण मला तर फालुदा खायलाच आहे. गाईस गरम होतंय यार खूप. हा गाडी आहे घेऊन आला, मी काय आणलंय, गाडी नाही मग स्कूटी आणली आहे. काय बोलली तुला मी, एवढ्या गरमीच्या एवढ्या उन्हाच्या स्कूटीने फिरायचं. मी गाडी घेऊन दिली ना मला नवीन. स्वतः तर काळा आहेच, मला पण काळा करतोय. तुझ्यापेक्षा 10 पटीने गोरा आहे, कधी पण बघ. फोटो मध्ये बघ कुठल्या पण, मी जास्त गोरी आहे याच्यापेक्षा. आमच्या दोघांचा खरं बघायला गेलात ना, आमच्या दोघांचा रंग एकदम सेम आहे. पण ह्याला वाटतं की हा माझ्यापेक्षा गोरा आहे गोरा. मी माझ्या घरी पण ह्याला ना कॅमेरा पकडता येत नाही. माझ्या कामावरची लोक पण मला बोलली की ऋषी ना असा वाकडा कॅमेरा पकडतो, तुम्ही सिस्टर बरोबर पकडता कॅमेरा असा. माझे पण कामावरती बोलले की तू मस्त बोलतो, तिला बोलता नाही गप बस, काय बोलशील, खोटा बोलेल एक नंबरचा. तर आता काय सांगत होते, हा तर ह्याला वाटतं की मी काळी ह्याच्यापेक्षा, आणि हा मोठा गोरा आहे माझ्यापेक्षा. तर तुम्हीच सांगा, आमच्या दोघांचा रंग सेम आहे ना, सेम आहे आपला रंग, सेम. काय सेम वगैरे. केस वरती बांधलेले फायनल, आता एवढं किती गरम वाजले? होत होतं. 11:30 वाजलेत, पण बाहेर किती गरम होते. पण इथे आम्ही वडाल्याला आलोय ना, हा इथे गरम नाही होता एवढं, म्हणजे असं थंड वाटतंय. थंड वारा सुटलाय. आणि तुम्हाला बहुतेक तुम्हाला आमचा आवाज म्हणजे येतच नसेल, कारण का इथे गाड्या घोड्या आहेत एवढं. आमच्याकडे माईक नाही, बट आमच्याकडे माईक येणार होता. आम्ही माईक कधीपासून ऑर्डर केलाय, पण तो फालतू फ्लिपकार्ट एक नंबरचा फालतू आहे. त्याने आमचा माईक अजून डिलिव्हर नाही केलाय. तीन वेळेला आम्ही कॅन्सल करून परत मागवलं, अजून आला नाही. काय लॉजिस्टिकचा इश्यू आहे म्हणजे फ्लिपकार्ट. मी ऍक्शन घेईन काहीतरी आता तुझ्या विरोधात. एक तर ही पोलीस आहे. काय वाटत, आता आम्हाला फालुदा खायला पण जायचंय. कधी जाऊया देणार आहे मला आज आम्ही चॅलेंज घेतलंय, सगळे पैसेही भरणार आहे. आम्ही आलोय आता बिर्याणी खायला. बिर्याणी मागवली आम्ही, खातो. हाय आता काहीच हे बघा, विमान पण आले बघा. जेवून खाऊन किती भारी वाटतं नाही तर बघा. जायचं आता आम्ही लोक जेवून तर आलोय आणि फालुदा पण खाल्ला. पण आम्ही हेच नाही, व्हिडिओ नाही बनवले. म्हणजे व्हिडिओ बनवली आहे फालुदाची, पण ती शॉर्ट व्हिडिओ बनवली आहे. त्या शॉर्ट व्हिडिओ काढायच्या चक्करमध्ये एवढे आम्ही लोक हे झालं. ती बनवलीच हा ती म्हणजे ह्याच्यासाठी ही क्लिप काढायला आम्ही लोक विसरलो. मग आम्ही रील्स साठीच बनवली होतो तिथे. पण आम्ही बघतो त्यातला एक शॉर्ट कुठला तरी काढून टाकू आपण त्याच्यात. एक तर हा फोन आहे काय माहिती, सारखा नुसता गाडी इथून तिथे बाईक नेतो आणि त्याचा एवढा मोठा आवाज करतोय. आमचं माईक पण नाही आलं एकदम. मला माईकची एवढी आठवण येते. आणि फ्लिपकार्ट वाले अजून पण मला सारखे मेसेज करतायत की डिले झालाय अजून. आता मला परत मेसेज आलाय की अजून 2 दिवस डिले होईल. आणि एक तर इथून विमान इतकी जातात नाही, विमानात नुसता सारखा विमानांचा आवाज येतो. विमानांपेक्षा या गाड्यांचा आवाज जास्त आहे. विमानांचा आवाज चालेल मला, या गाड्यांचा आवाज नाही चालणार. स्पेशली तो बाईकवाला, कुठली KTM बाईक आहे, दोन कुठली आहे त्याकडे, नुसतं नॉईज पॉल्युशन करतात, नॉईज पॉल्युशन. आता घरी जा नुसता मागे लागलाय घरी जा. आता हिला मी सोडतो स्टेशनवरती. स्वतःच्या मनाने सर्व ठरवलं. आता मी हिला घरी सोडतो. तिच्या घरून कॉल येतोय सारखा. नाही, माझ्या मम्मीने शेवटचा कॉल कधी केलेला, 12:30ला म्हटलं. जास्त घाई ह्याला आहे मला घरी सोडायचं. आता आम्ही रील्स पण शूट केलं. इथे एवढं वारा आहे ना,
माझा आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय? इतका वारा आहे तर हा बघा, हा एक कोण आहे का? गप्पच काय पण टाकू. आज माझ्या हातातून जाम मार खाणारी आज. एवढा मला मारायला मारणार, मला मारणार. मार बघ. मगाशी गाडीवर चढता ना, मी गाडी थोडी पुढे घेतली तर आगात एकटीच निघून जात होती. कुठे जात होती काय माहिती, ताईकडे जात होती. मला ताईचं घर माहिती आहे कुठे. एकटीच निघालेली पुढे. नंतर समजला की बाबा याला सोडला तर काय आपला फायदा नाही, मग आली रिटर्न. हा असं काय नाही, माझा हात धरून मला बोलतो नको 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 काय जाऊ नको जाऊ सांगशील? नको जाऊ गप बस. हा मग मला पाठवलं असतं, माझा हात धरून मला तर नको जाऊ, कुठं चालली बस. माझ्या आली मग मला हात जोडते, बाबू एकदा माफ कर मला, परत अशी चुकी नाही होणार आणि वगैरे बोलायला लागली. मार ना, काय पण खोटं बोललास तर. लगेच आली मग जवळ जवळ. मी आता फायनली सोडतोय हिला मी पनवेलला स्टेशनला, आणि आता मी पण जातोय, मला पण घरी जायचं आहे. मला पण घरी जायचंय. त्या घरून पण फोन आलेला. हा मी अशा 4-5 शॉर्ट व्हिडिओ बनवल्यात, आता बघू हा कधी एडिट करतील, कधी टाकतील, बघूया. हा ब्लॉग चला. पण एडिट करायचा आहे, अजून एक ब्लॉग पण पेंडिंग आहे एडिट करायचा. चला बाय बाय बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. तोपर्यंत बाय बाय बाय.